ती बाई खोटं बोलत नसेल कशावरून? सर इकडे या, एक मिनिट. सर अहो ती खोटं बोलत पण असेल, पण आता आपण त्या बहिणींना नाही विचारू शकत सर. आता तो गौतम असता नाही ते, मग आपण लफडा केला असता सर. पण आता याच लफडा करू शकतात. उनको छेड़ ले ये चिकने चिकने लड़के, मग काय करणार सर? पलटी मारूया सर. हा हा तायडे. अर्चना ताई, खरं सांग ना, तू काही लपवत नाहीयेस ना? मी का काय लपवेन? तुम्ही इथे आता थांबलात ना तर मला पोलिसांना बोलवावं लागेल ना. चल. हा काही नाही, चल तायडे. सॉरी. शांत बस. थोबाड बंद कर. आता मी सांगतो ते करायचं. खाली जायचं, दार उघडायचं, पण माझ्याबद्दल काही सांगायचं नाही. माझ्याबद्दल जर काही सांगितलंस तुझ्या आई बाबाला ठोकीन बरं का मी. हा, तुला माहित नाही मी काय काय करू शकतो. कोणाकोणाचे कॉन्टॅक्ट आहेत माझे. 2 हाफ मर्डर आणि फुल मर्डर केलेत मी 4. विश्वास बसत नाहीये. 1 मिनिट थांब. 4 तर आता कुठेच रे? अरे काय ना, ते चिमणीला कळलंय सगळं. एक काम कर ना, तुला एक पत्ता पाठवतो, तिथे पोच आणि हिच्या आई बापाला ठोक. एक मिनिट. नाही ना? काय बोलली? नाही ना? हा नाही ना? हा. तू जर थोबाड उघडलंस, आई बापाला जिवंत बघायचंय ना, बघा माझी माणसं किती फास्ट आहेत. हे बघा तुमचे आई आणि बाबा कसं त्यांना बांधून ठेवलंय. बघ बघ. आम्ही सांगतोय तसं करायचं. जर काही चालूपणा केलास ना तर तुझे आई बाप गेलेच म्हणून समज. निघ. कामातच. सर काय कॉमेडी करताय? एवढ्या रात्री काय काम करणार आहे मी? आणि तसं पण तुम्ही सोडून मला कोण काम देतं सर? तुमच्या सोबत असलो की तुमचंच काम करत असतो, आणि तुमच्या सोबत नसलो तरी तुमचंच काम करत असतो सर. बोला सर काय काम आहे? आपल्याला एक माणूस लागणार आहे. का सर? मी चांगलं काम करत नाही का सर? ऐक माझं नीट. हा, ती बाई खोटं बोलते मॅक. हे बांदेकर जेवढं दिसतंय तेवढं साधं प्रकरण नाहीये, कळलं? तू एक काम कर, एक डिटेक्टिव्ह हायर कर आणि त्या बांदेकरची सगळी कुंडली काढ. अजून एक महत्वाची गोष्ट, त्या बांदेकरचे आई बाबा आहेत त्यांची सुद्धा माहिती काढ. विनायक बांदेकर, नाव लक्षात ठेव, विनायक बांदेकर. आसावरीच्या बाबांचे खूप चांगले मित्र आहेत, त्यांची सुद्धा माहिती काढतो. कुठून तरी सुरुवात करावीच लागणार आहे. तुला कामाला. नो वरी सर, मी बोललो ना मी काढतो माहिती. आणि खरं तर सर याची काही गरजच नाही. तुम्हाला माहिती आहे मी बॉर्न डिफेक्टिव्ह आहे. डिटेक्टिव्ह असा शब्द आहे तो. हा दॅट इज दॅट सर. आणि तू जॉब सोडून ही डिटेक्टिव्हगिरी करणार आहेस का? सर असं काय बोलता? एक तर तुम्ही जॉब मध्ये पण मला प्रमोशन देत नाही, आणि ते साइड बाय साइड मला ते डिटेक्टिव्हचा जॉब पण करू देत नाही सर. तुला साईडला घेऊन फिरतो तेवढं बास झालं. ओके, देईन यंदा प्रमोशन. सर मागच्या वर्षी पण तुम्ही यंदाच बोलत होते. माहिती काढ. ओके सर. माहिती मिळाली की सही. शी आयडी सारखं काय बोलते? कुळाच्या देवीला लगीन ठरलं लेकीच या तुम्ही लग्नाला. लगीन ठरलं लेकीच या तुम्ही लग्नाला. दुसरी माझी ओवी ग लेकीच्या बापाला. दुसरी माझी ओवी ग लेकीच्या बापाला. हळद लागेल अंगाला ग सासरी जायाला. हळद लागेल अंगाला ग सासरी जायाला. तिसरी माझी ओवी ग नवरीच्या आईला. तिसरी माझी ओवी ग नवरीच्या आईला. ले
लेक चालली नांदया सासरच्या घराला, लेक चालली नांदया सासरच्या घराला. चौथी माझी ओवी ग नवरीच्या गोताला, चौथी माझी ओवी ग नवरीच्या गोताला. या ग साऱ्या जणी पुढे हळदीच्या सोहळ्याला, या ग साऱ्या जणी पुढे हळदीच्या सोहळ्याला. बाय. जर तुला आज देवळात जाऊन यायचं असेल तर जाऊन ये हा, कारण एकदा हळद लागली ना की मग बाहेर नाही पडता येत. अम्मा, अगं सारखं सारखं काय डोळ्यात पाणी आणते? आनंदाने पाणी येत. आनंदाचीच गोष्ट आहे वेडाबाई, पण असं सारखं डोळ्यात पाणी बघून तुझ्या लेकीला वाईट वाटतंय त्याचं काय? बघ कशी सोन्यासारखी दिसतीये पोर, तिच्या चेहऱ्यावर हसू बघायचंय की नाही? लग्नावर खूप खर्च चालला यांचा. त्यांचे पैसे संपायचे आहेत, माल काढला पाहिजे. मम्मी, मी तर ना ठरवलंय, मी लवकर लग्न करणार आहे. अरे जिचं लग्न आहे तिचे किती लाड होतात, माझे पण लाड झाले पाहिजेत बाबा. कर कर, म्हणजे मला पण अजून नवीन ड्रेस मिळतील.